आपण कोणाची संगत करतो यावर आपलं आयुष्य ठरतं. कारण संगत मन घडवते आणि मन जीवन घडवतं. जो जैसी संगती करे सो तैसा फल पाय. हा दोहा आपल्याला चांगली संगत करण्याची प्रेरणा देतो. जशी संगत असेल तसेच परिणाम मिळतील. संत कबीर म्हणतात, सज्जन माणसाची संगत कधीही व्यर्थ जात नाही. जसं चंदनाच्या झाडांच्या संगतीत कडुलिंबाचं झाड सुद्धा सुगंधी होतं, तसंच सज्जनांच्या संगतीमुळे माणसाचं जीवनही सुगंधित, पवित्र आणि ज्ञानपूर्ण होतं. आज आपण कोणाची संगत करत आहोत? गेम्स, मूव्हीज, अनावश्यक यूट्यूब कॉन्टेंट. मनाला शांती नाही, ज्ञान नाही, फक्त वेळ वाया जातो, भ्रम वाढतो आणि आयुष्य उद्ध्वस्त होतं. संगत म्हणजे फक्त माणसं नाहीत, तुम्ही जो कॉन्टेंट पाहता, ज्या वातावरणात वेळ घालवता तेही. कसं ओळखायचं की आपण जी संगत केली आहे ती बरोबर आहे का चुकीची आहे? तर स्वतःला विचारायचं, हा प्रभाव मला जागं करतो की झोपवतो? सत्य तपासायचं, या संगतीनं माझं लक्ष वाढत आहे का? आतून शांत आणि स्पष्ट वाटते का? याचं उत्तर जर नाही असेल तर ती संगत चुकीची आहे आणि उपाय म्हणून अंतर ठेवा. मग संगत करायची कोणाची? जे ऋषी मुनी होऊन गेले, ज्यांनी आपलं संपूर्ण जीवनच समर्पित केलं होतं हे शोधण्यात की जीवन उत्तमरित्या कसं जगायचं, आणि ते आपल्यासाठी लिहूनही गेलेत. वेदांत, ऋषींनी जे ज्ञान दिलं ते उपनिषदमध्ये आहे. आपण ते शिकलं पाहिजे. जे महान संत होऊन गेले, संत कबीर, त्यांचे दोहे आपण शिकले पाहिजे. पण हे सगळं शिकायचं कुठून? वेदांत आणि उपनिषद तर शिकायला समजायला खूपच कठीण आहेत. यावर उपाय आहे. आचार्य प्रशांत ॲप. या ॲपवर तुम्हाला सर्व उच्चतम ज्ञान आणि उच्चतम संगती मिळेल. यावर लाईव्ह सेशनही होतात, पुस्तकं वाचायला मिळतील. खरं सांगायचं झालं तर ज्ञानाचा सागर आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथे तुम्हाला मिळेल. जे सत्र आधी झालेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता. रेकॉर्डिंग्स उपलब्ध आहेत आणि तुम्ही ते कधीही पाहू शकता आणि कितीही वेळा पाहू शकता. आजच आचार्य प्रशांत ॲप डाउनलोड करा आणि ज्ञान घ्यायला सुरुवात करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.